तर लाडकी बहिणींसाठी एक खुशखबर आणि एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे, की लाडकी बहिणींचे ज्यांचे पैसे थांबलेले आहेत पाठीमागचे, यांची ई-के-वाय-सी झालेली आहे आणि एकेकांची ई-के-वाय-सी झालेली पण नाहीये. त्यावरती पण आपण आता उपाय पुढे व्हिडिओमध्ये सांगूया आणि ज्यांची ई-के-वाय-सी पण झालेली आहे, त्यांचे पण पैसे अजून आले नाही आणि कोणाकोणाला पैसे आले नाही, ते तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कधीपासून पैसे आले नाही. आणि पैसे ज्यांचे आले नाही, तर त्यांनी पैसे त्यांचे का तटले असेल? आणि एक-एक तर लाडकी बहिणी जी ई-के-वाय-सी 1 वेळा केल्यात, 2 वेळा केल्यात, 3 वेळा पण केल्यात सुद्धा. तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही. तर त्यांचे पैसे का तटले असेल? त्यांचा काय प्रॉब्लेम असेल? तर त्यावरती मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे आता. तर तुम्ही ते चेक कसं करू शकता? तुम्हाला पैसे आले आहेत का नाही आले? तर तुम्ही ते चेक पण करू शकताय, बघू पण शकताय आणि विचारू पण शकताय. तर मी तुम्हाला आता यावरती 2 प्रूफ सहित तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कमेंट करा की तुमचं कधीपासून तुम्हाला पैसे आले नाहीत आणि आतापर्यंत तुम्हाला कोणता हप्ता आलेला आहे लास्ट हप्ता. तर आता आपण जाणून घेऊया की लाडकी बहिणींसाठी पहिल्यापासून जर बघितला तर नोव्हेंबर, डिसेंबर, 31 डिसेंबर पर्यंत पण केवायसी साठी मुदत होती. तरी सुद्धा भरपूर लाडकी बहिणींनी केवायसी केलेली नाहीये. त्यांचा पण काही दोष नाहीये कारण की रेंज नव्हती, ओटीपी येत नव्हता. 31 तारखेला तर केवायसी झालेलीच नाहीये. माझं सी सेंटर आहे. मी सुद्धा इथे केवायसी करत होतो. तर मी बघितलंय की 31 तारखेला 30-31 तारखेला या 2 दिवसामध्ये केवायसी कोणाची झालेली नव्हती. सरळ 30 तारखेला कदाचित 1, 2, 3 जणांची झाली बट 31 तारखेला तर 1 जणाची पण झालेली नाहीये. तर त्यामुळं केवायसी भरपूर अशा लाडकी बहिणींना करता आलेलं नव्हतं. त्यानंतरनं त्यांनी आता केवायसी वाढवून दिलेली आहे मुदत. 31 मार्च पर्यंत दिले. त्यानंतरनं त्याने आता 30 एप्रिल पर्यंत मुदत वाढवून दिली म्हणून सांगितले. आदित्य तटकरे यांनी सांगितले की 31 मार्च पर्यंत मुदत वाढवली होती. तर त्याला आता ज्यांनी केवायसी केलेली नाहीये त्यांच्यासाठी त्यांनी आता मुदत आणि वाढवून 30 एप्रिल पर्यंत वाढवून दिलेले आहेत. बट 30 एप्रिल पर्यंत मुदत वाढवून दिले त्यांनी. ते कोणासाठी दिले? फक्त त्यांनी दिलेले आहेत की केवायसी दुरुस्तीसाठी. केवायसी दुरुस्ती ज्यांनी केलेली नाहीये त्यांच्यासाठी आणि ज्यांची केवायसी दुरुस्ती करायचं आहे तरी सुद्धा त्यांचं नाव यादीमध्ये दाखवत नाहीये. ज्यांनी 1 वेळा केवायसी केलेली आहे, 2 वेळा केवायसी केलेली आहे, त्यांनी आता परत दुरुस्तीमध्ये करायला गेले केवायसी चुकल्या का बघूया म्हणून, तरी सुद्धा त्यांचं नाव दाखवत नाहीये. तरी वेबसाईटवर ही कसं वेबसाईट त्यांनी केलेलं आहे? अपडेट तर वेबसाईट ही सरळ नाहीये. मला वाटत नाही कारण की मी किती तर लोकांचं बघतोय मी सगळ्यांचं. एकट्याचं पण केवायसी होत नाही. एकट्याचं पण दुरुस्ती होत नाही. कुठे कधी तर 1-2 जण काल आता मी बघितलं तर 1-2 जणांचं केवायसी झालं. त्यामुळं मी लवकरात लवकर अजून ह्यावर पण आता मी अपडेट घेऊन येणार आहे कारण की काल 2 जणांचं झालेलं आहे ना, तर त्यावर मी आता त्यांचं ते माझ्याकडे फोटो पण आहे. मी ते जाऊन ऑफिसमध्ये विचारणार पण आहे, की 2 जणांचं झालेलं आहे आणि बाकी ह्यावर काय अपडेट आलेला आहे का? यादी आलेली आहे का? त्यांनी जर काय सांगितले तर त्यावेळी मी पुढच्या वेळी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगेन. तर आता आपण जाणून घेऊया, की हे चेक करायचं आहे तुमचं म्हणजे की पैसे येत नाहीये, केवायसी झालेली आहे, पैसे तरी पण आलेले नाहीये, तर ते चेक कसं करायचं आहे? तर तुम्हाला मी आता डायरेक्ट तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवणार आहे, की कसं चेक करायचं आहे आणि हे जे आहे, हे सगळं तुमचं ते बँकमुळे होऊ शकतो. कारण की तुमचं बँक पण चेक करून घ्या कारण की भरपूर जणांचं असं झालेलं आहे आता हे 1 एप्रिल पासून पाठीमागचं म्हणत नाहीये मी, हे 1 एप्रिल पासून असं झालेलं आहे, की भरपूर जणांचं बँकचं डिॲक्टिव्ह झालेलं आहे, लिंक झालेलं आहे, सीडिंग झालेलं आहे. सगळं एकच आहे, बट ते सगळ्यांना वेगवेगळ्या नावानं माहीत आहे. तर म्हणून चेक कसं करायचं आणि पैसे कोणाचे कसं नाही येत आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन. आणि त्यामध्ये काही अजून अपडेट आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि केवायसी ज्यांची झालेली नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा मी ऑफिसमध्ये विचारणार आहे आता गेल्यानंतरनं. तर त्यांच्या बाबतीत काही अपडेट त्यांनी दिले, मी तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला मी त्या बाबतीत माहिती देईन. तर म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आता चला स्क्रीनवर जाऊया. तर आता आपण स्क्रीनवर आलेला आहे. तर सगळ्यात अगोदर स्क्रीनवर आल्यानंतरनं मी सगळ्यात अगोदर गुगलवर ओपन करायचं आहे. गुगल ओपन केल्यानंतरनं असं समोर तुम्हाला असं इंटरफेस येईल. असं समोर इंटरफेस आल्यानंतरनं तुम्ही तिथं UIDAI असं सर्च करायचं आहे. हे आधार कार्डची वेबसाईट आहे. तर सर्च केल्यानंतर समोर असं इंटरफेस आल्यानंतरनं इथे तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतरनं इथं आधार अपडेटला इथं क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आधार लॉग इन वेलकम टू माय आधार म्हणून पेज दिसेल. तर लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन मध्ये तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे? तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर आपलं टाकावा लागणार आहे. तिथं नंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन विथ OTP करायचा आहे.
जर तुम्हाला कॅपचा जर काय प्रॉब्लेम येत असेल ओटीपी, तर तुम्ही इथं रिफ्रेश करू शकता आणि त्यानंतर लॉग इन विथ ओटीपी करू शकता. आणि ते केल्यानंतर ओटीपी आल्यानंतर तुमच्या समोर असं हे लॉग इन होईल पेज. तर लॉग इन झाल्यानंतर तर हे सगळं इकडे साईडला हिस्ट्री हे वगैरे तुमचं सगळं दिसेल, ऑप्शन्स वगैरे इथे आहेत. तर ते त्यानंतर इथे हे जे ऑप्शन आहे हे तुम्हाला मी त्यानंतर ह्या बाबतीत पण मी तुम्हाला अपडेट देईन पुढे, की डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत फक्त त्या तारखेपर्यंतच तेवढं हे फ्री आहे. नंतर त्याला चार्जेस लागणार आहे गव्हर्नमेंटकडून. तर हे तेवढं जे आहे ते पण मी अपडेट तुम्हाला देणार आहे. त्या बाबतीत जे काही डॉक्युमेंट तुम्हाला अपडेट करावं लागेल ते आता त्या झाल्यानंतर साईडला जे आहे बँक सीडिंग स्टेटस, ह्यावरती आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. ह्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल की इथे बघा तुमचं कोणतं बँक आहे जे लिंक आहे आणि खाली इथं ऍक्टिव्ह म्हणून पण दाखवत आहे. तर हे जे आहे हे बँक अकाउंट लिंक आहे का नाही, ऍक्टिव्ह आहे का नाही, आणि वरती पण ते लिहिलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन म्हणून असं लिहिलेलं पण आहे. तर हे जे आहे हे सगळ्यांचं जर असं असेल, हे बघा इथं बँकेचं अकाउंट बँक अकाउंट नंबर म्हणजे नाव दिसतंय आणि आधार कार्ड नंबर पण दिसतंय तुमचं जे 4 अंक आहेत लास्टचे. तर हे जे असेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत, जरी सुद्धा यामध्ये काय प्रॉब्लेम येत असेल, कारण की 1 एप्रिल पासून हे डी लिंक आणि डिऍक्टिव्ह पण झालेले आहेत. म्हणून मी बँक तरी चेंज करून बघा, आपलं दुसरं बँक कदाचित चेंज करून बघा, दुसरं बघा. तर मग तुम्हाला पुढचे काय असेल तर तुम्हाला ते लाभ भेटू शकते. तर त्यामुळं बाकीचं यामध्ये तुम्हाला अजून काय अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.